नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ह्याची भरती निघालेली आहे. इंडियन एअरफोर्स अग्निवीर वायू भरती निघालेली आहे 2026 ची. याच्यामध्ये तुमचं पद असणार आहे अग्निवायू इनटेक 01/2027 ची ही बॅच असणार आहे. ओके. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असणारे अप्लाय करण्यासाठी 12वी पासवाले इथं अप्लाय करू शकतात. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला 12वी इथं अप्लाय करण्यासाठी. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्रामवर, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, फेसबुक ग्रुप लावून फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे भारतीय वायुसेनेकडून इथं भरती निघालेली आहे. इंडियन एअरफोर्सकडून ही वॅकन्सी आहे. ओके. याच्यामध्ये इन्व्हाइट केलेले ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अनमॅरिड मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स. ओके. महिला आणि पुरुष दोघांना इथं वॅकन्सी आहे. जी पोस्ट दिलेली आहे आपल्याला. सिलेक्शन टेस्ट असणार आहे आपल्याला. अग्निवीर वायू इनटेक भरती असणार आहे 01/2027 ची. ओके. अंडर आपल्याला अग्निपथ स्ट्रीममध्ये. ऑनलाईन आपल्याला ॲप्लिकेशन करायचे आहे 12 जानेवारी 2026 पासून तर 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत. एक्झामिनेशन तुमची असणार आहे 30 मार्च आणि 31 मार्च 2026 ला तुमचे एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. अग्निवीर वायू इनटेक 2027 ची ही बॅच असणार आहे. सिलेक्शन जे असणार आहे इंडियन एअरफोर्स कडून जे दिलेलं आहे जे की आपल्याला मेरिट लिस्टवर आपल्याला घेतलं जाणार आहे. याच्यामध्ये सगळीकडे मेरिट लिस्टवर आपल्याला घेतलं जाणार आहे. याच्यामध्ये दिलेले आपल्याला पर्टिक्युलर टू द न्यू HR मेथोडॉलॉजी फॉर द अग्निवीर वायू अग्निपथ टीमसाठी तर वॅकन्सी असणार आहे. यूथ एक्सपिरियन्स अँड मिलिटरी वे period of 4 year for Indian Air Force invite for online applications. Indian male and female candidates 30 March and 31 March 2026 26 पर्यंत आपल्या इथं अग्निवीर वायूसाठी इथं एम्प्लॉय असणार आहे. 4 वर्षासाठी आपल्याला इथं भरतीसाठी घेण्यात येणार आहे अग्निवीर स्ट्रीममध्ये. ओके. जर कोणाला 4 वर्षासाठी इथं काम करायचं असेल तुम्ही इथं करू शकतात. ओके. तर सिलेक्शन जे दिलेलं आहे तर याच्यामध्ये आपण बघूया सिलेक्शन काय असणार आहे. याच्यामध्ये नॉट फॉर द सिलेक्शन ऑफ कमिशन्ड ऑफिसर पायलट अँड नाविक नेव्हिगेटर्स. ओके. अँड एअरमॅन. ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अग्निवीर वायू इनटेकसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपले चालू होणार आहे. जे की चालू झालेलं आहे 12 जानेवारी 2026. तर आपल्याला 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत अप्लाय करायचे आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल तर बोलायला गेलं तर डेट ऑफ बर्थ दिलेला आहे सगळ्यात पहिले एज लिमिटसाठी. ओके. याच्यामध्ये एज लिमिट डेट ऑफ बर्थ दिला 1 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2009 पर्यंत आपला जन्म झालेला असेल तर आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे 21 वर्षापर्यंत आपण जर असाल तर आपण अप्लाय करू शकतो. मॅरिडियल आपल्याला दिलेलं आहे इथं मॅरिडियल स्टेटस आपल्याला अँड प्रेग्नन्सी. ओन्ली अनमॅरिड कॅन्डिडेट्स पाहिजे, मेल असो फिमेल असो. जर तुम्ही महिला प्रेग्नेंट वगैरे असाल तर तुम्ही पण अप्लाय करू शकत नाही. म्हणजे इथं अनमॅरिडचा इथं मॅरिडचा प्रश्न येतच नाही. जर कोणाचं प्रेम संबंधामध्ये की प्रेग्नन्सी वगैरे असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकत नाही, लक्षात ठेवा. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. सायन्स सब्जेक्ट दिलेला आहे याच्यामध्ये की इंटरमिडिएट 10+2. एन्व्हायर्मेंशन दिलेलं आहे एक्झामिनेशन तर मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड इंग्लिश हे सब्जेक्ट आपले झाले पाहिजे. 50% मध्ये आपल्याला याच्यात मार्क पाहिजे. सगळ्या सब्जेक्टमध्ये 50% आपल्याला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे आणि 10वी-12वी मध्ये 50%च्या वरच. ओके. 3 इयर डिप्लोमा कोर्स आपण केलेला असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 50% मध्ये दिलेला आहे. तर डिप्लोमा कोर्स झालेला असेल तर 50% आपण अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यानंतर पास असेल आपण व्हॅकेशनल कोर्स केलेला असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता 50% अदर काही सब्जेक्ट असेल 50% तरी बी अदर सायन्स सब्जेक्ट असाल कोणतेही तरी अप्लाय करू शकतात. आता 2 वर्षाचा तुम्ही इथं व्हॅकेशनल कोर्स केलेला असेल, इंग्लिशमध्ये असेल तरी अप्लाय करा. काही हरकत नाहीये. तर सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे 12वी नंतरच्यांना आणि डिप्लोमावाल्यांना. डोनेशन लागणार आहे इथं. ज्या डोनेशनमधून आपण अप्लाय करत आहात त्या ठिकाणी आपल्याला डोनेशन सर्टिफिकेट लागेल. परमनंट डोनेशन पण इथं लागेल. त्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे आपल्याला की चिल्ड्रन्स आपल्याला सर्व्हिस 4 इयर आपल्याला सॉरी एअरफोर्स इथं पर्सनल ऑफिसर, सेअरमॅन वगैरे नसणार याच्यात पोस्ट वगैरे. ओके. जे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जे असणार आपल्याला मॅन्डेटरी दिलेलं आहे. जे मेडिकल आपल्याला मॅन्डेटरी आहे अग्निवीर वायूसाठी. हाईट दिलेली आहे जे की मेल कॅन्डिडेटला 152 सेंटीमीटर, फिमेल कॅन्डिडेटला 152 सेंटीमीटर असणार आहे नॉर्थ ईस्ट वाल्यांसाठी. ओके. आणि तुम्ही उत्तराखंड वगैरे मधले असाल तर तुम्हाला इथं 147 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. वेट आपल्याला हाईटनुसार चांगलं पाहिजेच आहे. ओके. त्याच्यानंतर आपण या पेजवर येऊया. चेस्ट जर बोलायला गेलं 77 सेंटीमीटर्स आपल्याला पाहिजे आहे मेल कॅन्डिडेट्सचं. फुगवून 5 सेंटीमीटर जास्त म्हणजे 82. ओके. त्याच्यानंतर
जर बघायला गेलं तर फिमेल कॅन्डिडेटला काहीही लागणार नाही. फक्त फुगवून पास इंटर आपल्याला लागणार आहे. हेअरिंग वगैरे आपले चांगले पाहिजे. बारीक केस वगैरे आपल्याला लागतात. ओके. त्याच्यात दिलेलं आहे. त्यानंतर डेंटल वगैरे आपले चेक केले, दात वगैरे चेक केले जातात. आपल्या जनरल हेल्थ चेक केली जातात. आपले टॅटू वगैरे असेल ते पण चेक केले जाते एक्झामिनेशनमध्ये. गायनोलॉजिकल सगळं चेक केलं जातं. ओके. फिचर्स वगैरे महिलांचे जेंडर वगैरे चेक केले जातात. प्रेग्नन्सी वगैरे चेक केली जाते फिमेल कॅन्डिडेटची. ओके. अशा पद्धतीचे खूप काही याच्यात टर्म एंड कंडिशन असतात या जॉबमध्ये. ओके. तर ते मॅन्डेटरीज आहे सगळ्यांसाठीच असं कोणालाही नाहीये बाबा ते करायचं नाही. सगळ्यांना इथं द्यावंच लागतं आहे टेस्ट. ओके. जे मॅन्डेटरी केलेले त्यांनी ओके असं म्हणायचं मला. ओके. जो की ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ॲक्टिव्हिटीमध्ये असणार आहे आपल्याला आय व्हिजन वगैरे आपल्याला चेक केले जाणार आहेत. त्यानंतर आपल्या कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे त्यांनी, की जसं की कॅन्डिडेटला बिगिन फॉर द लेटेस्ट आपल्याला जे असणारे संपूर्ण आपल्याला जे लागणार म्हणजे लागणार. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे बॉडी आपल्याला आता तुम्ही काही ड्रग्स वगैरे घेतात का बॅड बॅड बॉडी टॅटू, स्किन क्वालिटी कशी तुमची ओके असं तर चेक केले जातात. आता टर्म एंड कंडिशन जर बोलायला गेलं तर तुम्हाला मी अग्निवीर वायूसाठी जे असणार आहे 4 वर्षासाठी हा जॉब असतो फक्त. पण आपल्याला 4 वर्षासाठी जॉब केल्यानंतर आपल्याला यांच्याकडून आपल्याला सर्टिफिकेट मिळून जातं, की आपण इथं सेवेमध्ये काम केलेलं होतं. तर म्हणजे एक सर्व्हिसमॅन म्हणून आपण कुठेही नंतरून आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तर तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी आहे यामध्ये येऊन. ओके. आता यामध्ये जर बघायला गेलं तर याच्यात संपूर्ण चांगली इंटरेस्टेड कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता. ट्रेनिंग स्लॉट आपल्याला दिलेला आहे. ट्रेनिंग आपल्याला घेण्यात येईल आपल्याला इंडियन एअरफोर्सकडूनच. लिव्ह फॅसिलिटी वगैरे नसणारे ट्रेनिंग पिरियडमध्ये इलेक्शन हाऊस द्यायचं आहे. म्हणून इथं अनमॅरिड लोकांना बोलावलं जातं. ॲन्युअल लीव्ह असतात 30 डेज आपल्याला भेटत असते ॲन्युअलीमध्ये म्हणजे वर्षात. ओके. स्ट्रिक्ट लीव्ह असतात फक्त आपल्याला मेडिकलसाठी फक्त आणि मेडिकल अँड फॅसिलिटीज वगैरे आपल्याला दिले जातात. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. पे अलाउन्स वगैरे दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके. आणि आपल्याला ॲडिशनल आपल्याला बेनिफिट्स वगैरे देण्यात आलेले आहे. जे की आपण बघू स्टार्टिंग सॅलरी तुम्हाला ₹30,000 पर मंथ भेटत असतो. टर्मिनल बेनिफिट्स आहे तुम्हाला आणि सेवानिधी पॅकेज पण दिलेला आहे, जो की खाली मी तुम्हाला समजावून सांगतो. तर पर इयर दिलेलं आहे आपल्याला इथं सॅलरी वगैरे दिलेलं आहे. इन हँड किती सॅलरी भेटते 70% 30% जे असतं आपल्याला पी-एफमध्ये आपले जात असतात आपल्याला अग्निवीर कॉर्पमध्ये ओके. जे की त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले 30%. आता पहिल्या वर्षाला ₹30,000 पगार असणार, 21,000 हातात भेटणारे ₹9,000 कट होणार आहेत. ₹9,000 गव्हर्नमेंटकडून आपल्याला दिले जातात. ओके. जेवढे तुमचे पी-एफचे कट होतात तेवढे गव्हर्नमेंट तुम्हाला देतात. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ना ₹33,000 दुसऱ्या वर्षाला सॅलरी भेटेल. 23,100 ₹9,900 आपले पी-एफमध्ये जातात. 9,900 आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळतात पी-एफसाठी. तिसऱ्या वर्षाला आपल्याला ₹36,500 पगार मिळतो. त्यामध्ये ₹25,550 हातात भेटत असतात. ₹10,950 आपल्याला पी-एफमध्ये जातात. 10,950 आपल्याला गव्हर्नमेंटकडून भेटतात. चौथ्या वर्षाला आपल्याला ₹40,000 पगार असतो. ₹28,000 इन हँड भेटतात. ₹12,000 आपल्याला पी-एफमध्ये जातात. ₹12,000 गव्हर्नमेंटकडून भेटतात. आता ऑल आपल्याला फिगर दिलेले आहे याच्यामध्ये जे की तुमचे जे फंडमध्ये जे पैसे गेलेले आहेत ते येतात ₹5,02,000 आणि तुम्हाला गव्हर्नमेंटकडून मिळतात ₹5,02,000 असे तुम्हाला ₹10,40,000 आपल्याला इथं सेवानिधी पॅकेज भेटत असतो 4 वर्षानंतर. अग्निवीर वायूसाठी ही गर्दी आहे. ओके, अशा पद्धतीने दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेले संपूर्ण फॅसिलिटी वगैरे आपल्याला मिळत असते. आपल्याला लाईफ कव्हर इन्शुरन्स दिलेला ₹48,00,000 चा असतो. त्यामध्ये ओके. त्याच्यानंतर अग्निवीर वायू स्किल सर्टिफिकेशन आपल्याला दिलं जातं. जेणेकरून तुम्हाला या स्किल सर्टिफिकेशनमुळे पुढे कोणताही जॉबमध्ये तुम्हाला फॅसिलिटी भेटते एक सर्व्हिसमॅन म्हणून. ओके. तुम्ही इथं जॉब करू शकता. नंतर एक्झामिनेशन पास करून तुम्ही जाऊ शकता दुसरीकडे. त्यानंतर सर्व्हिस दिलेली आहे एक्झामिनेशनची मोबाईल फोन वगैरे तर बॅन असणार आहे फेज 1, फेज 2 मध्ये. आता जी ऑनलाईन टेस्ट तुमची घेण्यात येणार आहे फेज 1 ची. याच्यामध्ये ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरून तुम्हाला कळवण्यात येईल. याच्यामध्ये सायन्स सब्जेक्टचे असणार आहे क्वेशन्स वगैरे ओके. 60 मिनिटाचा याच्यात टाईम दिलेला आहे. फिजिक्स, मॅथेमॅटिक्स आणि इंग्लिशच्या सब्जेक्टमध्ये असणार आहे 12वी CBSE पॅटर्नमध्ये ओके. यामध्ये ऑथर आपल्याला सायन्स स्ट्रीमवाल्यांसाठी 45 मिनिटाचा टाईम, इंग्लिश सब्जेक्ट आपल्याला देण्यात येणार आहे. हर एक क्वेश्चनमध्ये आपल्याला 1 मार्क भेटणार आहे. करेक्ट आन्सरला रॉंग आन्सरला 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग. जो क्वेशन तुम्ही सोडवलेला नाहीये त्याला कोणतेही मार्क कट होणार नाहीये. ओके. सोडू शकतात. ओके. जे आपल्याला आपल्या मनानुसार. आता हा सब्जेक्ट फेज 1 पास झाल्यानंतरच तुम्हाला त्याच्यानंतर फेज 2 ची एक्झामिनेशन होते. ॲडमिट कार्ड वगैरे तुम्हाला घेऊन जायचं असतं. डाउनलोड व कॉल लेटर, त्यानंतर एम्प्लॉयमेंटचे सगळे डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एज्युकेशन डॉक्युमेंटेशन, सर्टिफिकेशन ओरिजिनल आपल्याला घेऊन जायचे आहे. जे डॉक्युमेंट आपल्याकडे आहे ते सगळे डॉक्युमेंट आपल्याला चेकिंग करायसाठी लागत असतात. त्याच्या झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जा. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला
सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे चेक केल्यानंतर व्हॅकेशनली आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे चेकआउट होतो. ओके. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला प्रेग्नन्सीबद्दल तुम्हाला माहिती दिली याच्यात वाचून घ्या जरा महिलांकरता. आता फिजिकल फिटनेस टेस्ट तुमची केली जाते. फिजिकल फिटनेस टेस्ट जी असणार आहे तुमचं 1600 मीटर रनअप असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 7 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. पुरुषांकरता, महिलांकरता असणार आहे 8 मिनिटाचा टाईम. ओके. आता त्याच्यानंतर असणार आहे आपल्याला मेल कॅन्डिडेट्सला आणि फिमेल कॅन्डिडेटला आता वेगळे दिलेलं आहे स्क्वॉड. 10 पुशअप दिलेले आहे एका मिनिटात आपल्याला मेल कॅन्डिडेटला. 10 सिटअप दिलेले एका मिनिटामध्ये, 10-20 स्क्वॉट दिलेले एका मिनिटामध्ये. ओके. आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये याच्यात विश्रांती घ्यायला टाईम मिळतो. फिमेल कॅन्डिडेटला 10 सिटअप 1 मिनिट आणि 30 सेकंदमध्ये आणि 15 स्क्वॉट 1 मिनिटामध्ये मारायचे असतात. असे तर दिलेले आहे. स्पोर्ट्स शूज वगैरे आपल्याला ट्रॅक पॅन्ट वगैरे सोबत घेऊन जायचं आहे. इलेक्ट्रिक ड्रेस वगैरे घेऊन जायचे आहे. याच्यामध्ये ब्लड ह्युमॅनिटी टेस्ट वगैरे दिलेले आहे. ओके. अशी सर माहिती देण्यात आलेली आहे. आता याच्यात दिले इंट्रोडक्शन फॉर द सबमिशन इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन हाऊ टू अप्लाय करण्यासाठी. कॅन्डिडेटसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे. कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे ही संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. स्टेज 1, स्टेज 2 याच्यात दिलेल्या सगळ्याच आधी आपल्याला ईमेल ॲड्रेस आणि युजर आयडी आणि ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. स्टेज 1, स्टेज 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे ह्याच्यामध्ये लॉग इन करून आपला संपूर्ण फॉर्म इथं भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे स्टेप 1 आपल्याला रजिस्ट्रेशन दिलेलं आहे आपल्याला. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेजमध्ये आपल्याला लॉग इन करून संपूर्ण डॉक्युमेंटेशन, फोटोग्राफ, सिग्नेचर, लिफ्ट, हँडरायटिंग डिक्लेरेशन, लाईव्ह कॅप्चर फोटोग्राफ्स असं आपल्याला दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फीज इम्पॉर्टंट पॉईंट काय ॲप्लिकेशन फीज वगैरे बिल भरायची आहे. ॲप्लिकेशन भरल्यानंतर प्रिंटआउट वगैरे काढून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला प्रूफ असतो. रिफंड ऑफ मल्टिपल पेमेंट्स कोणतेही पेमेंटवाला मल्टिपल पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला रिफंड भेटत नाही. कोणतेही एक्झामिनेशन असो. एकदाची गेली म्हणजे ते गेले. जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे यामध्ये जे की आता याच्यामध्ये रिक्वेस्टेड ऑफ डेट ऑफ सेंटर्स एक्झामिनेशन जर तुम्हाला चॉईस करून घ्यायचं फॉर्म भरताना ज्या ठिकाणी तुम्ही एक्झामिनेशन चॉईस केली तर तुमची एक्झामिनेशन घेण्यात येईल. ओके. नंतर कोणत्याही परिस्थिती चेंज होत नाही एक्झामिनेशन पॅटर्न्स वगैरे काही असो. ओके. आता प्रोव्हिजनल सिलेक्शन टेस्ट दिलेले आहे. ओके. इंटेक्ससाठी एनरोलमेंट दिलेलं आहे. ओके. त्यानंतर इथं मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. जरी तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही हा कॉल करू शकता किंवा मेल करू शकता. डिक्लेमर दिलेला आहे. तर अशा पद्धतीची जॉब फॅसिलिटी असते 4 वर्षासाठी आपल्याला भेटत असते. कोणाला करायचं असेल, जॉबची गरज असेल किंवा देश सेवा द्यायची असेल, मेन म्हणजे इथं 4 वर्ष वगैरे बघून कोणीही जॉब करत नाही. ज्याच्यामध्ये देश सेवा करण्याची इच्छा असते ते तिथं जॉब करतात. ओके. असं इथं आहे याच्यामध्ये. पण एक फायदा असा असतो की आपल्याला स्किल सर्टिफिकेशन आपल्याला भेटून जातं की जसं एक सर्व्हिसमॅन म्हणून तुम्ही जॉब केलेला आहे. नंतरून तुम्हाला कोणत्याही एक्झामिनेशनमध्ये असो, स्टेट एक्झाम असो या कोणतीही एक्झाम असो, स्टेट असो या आपल्या डायरेक्ट इंडिया लेव्हलची असो डायरेक्ट. ओके. स्टेट आणि नॅशनल. ओके. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय असते एक सर्व्हिसांसाठी स्पेशल कोटा ठेवलेला असतो. त्या कोट्यानुसारच तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्शन लिस्ट लागतं, तुमचं मेरिट लिस्ट लागतं. त्यामध्ये कमी मार्कांमध्ये आपण दुसऱ्या एक्झामिनेशन क्रॅक करू शकता मोठ्या-मोठ्या. त्यासाठी इथं कोणी इथं जॉब करत असतात. ओके. कोणाची देश सेवा पण होऊन जाते. कोणाला देश सेवेसाठी करायचं असतं, कोणाला एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेटसाठी करायचं असतं. अशी काही ह्याच्यात आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कोणाला अप्लाय करायचं असेल अप्लाय करा. काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, त्याच्या जास्त मित्रपरिवारांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब फॉरवर्ड घेऊन असतो. अशाच नवीन जॉब फॉरवर्डसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.